जय शिवराय मित्रांनो, मी अमोल परब चॅनल पार्टनर विशाल म्हात्रेसह पूर्ण टीमच्या वतीने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नायगाव शहर प्रमुख यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर स्वागत करूया माननीय श्री मंगेश चव्हाण यांचं। नमस्कार, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। सर, पॉडकास्ट चालू करण्याआधी किंवा मेन म्हणजे आपण राजकारणाबद्दल बोलण्याआधी की नायगाव पूर्वमधील किंवा पश्चिमेमधील लोकांना मंगेश चव्हाण ही व्यक्ती काय करते किंवा त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, आतापर्यंत ती व्यक्ती या पदापर्यंत, जसं तुम्ही नायगाव शहर प्रमुख आहात त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी काय संघर्ष केलात, काय सांगू शकता याबद्दल तुम्ही? मी आज आपल्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की बघा, मी आज इकडे जवळजवळ या नायगाव जुचंद्र एरियामध्ये आज इथला रहिवासी म्हणूनच आहे। मला एक 23 ते 24 वर्ष इकडे झाली नायगावमध्ये। त्याआधी मी कांदिवलीमधून आहे। ओके, म्हणजे तुम्ही कांदिवलीला पहिले मी कांदिवलीमध्ये होतो। तेव्हा देखील मी भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करत होतो। तेव्हा सन्माननीय उद्धव साहेब आणि राजसाहेब तेव्हा भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते। तेव्हा मी त्यांच्यासोबत देखील काम केलेलं आहे। तदनंतर त्यांनी जेव्हा ते वेगळे झाले, म्हणजे त्यांनी काय गोष्टीमुळे ते वेगळे झाले, मनसे त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला। तर नंतर माझं असं झालं की मी ह्या साईडला आलो, म्हणजे आमच्या जुचंद्र विभागामध्ये आलो। तर मी एक छोटा विकासक म्हणून आलो। तर माझ्या सर्व सानिध्यात होते आमचे शिवसेनेचे, इथे जुचंद्र गाव म्हणजे शिवसैनिकांचा गाव मुळात। आमचे जगन्नाथ मोरेश्वर म्हात्रे आज दिवंगत झालेले आहेत ते, पण आमचं नेहमी की त्यांना कसं की जनतेचा काय आपण विकास करू शकतो। आमच्या निलमताई म्हात्रे ह्या नगरसेविका होत्या इथे पहिल्यांदा। तर मी सानिध्यात असायचो, पण मी छोटासा व्यवसायात असल्यामुळे मला तेवढं काय असं राजकारणात म्हणजे सहभाग घेता आला नाही। थोडंसं मी त्याच्यापासून थोडा वंचित होतो। परंतु मी इथे आलो, मी तो म्हणजे सगळ्यांना माहिती होतं की मंगेश चव्हाण हे एक शिवसैनिक म्हणून आहेत। हे त्यांना सगळ्यांना, म्हणजे माझ्या गावातल्या सगळ्यांना, माझे संबंध काय कसे कोणाचे असे काय वाईट नाही कुठच्याही पक्षाचे। पण मला असं वाटलं की चला बाबा, आपण थोडासा विकास इकडे, आपण विकासक म्हणून काम करतो, त्या माध्यमातून आपण थोडंसं जनतेचा देखील काहीतरी विकास होईल, इकडे वळावं। तर म्हणून मी पहिला मुळाचाच 18 ते 20 वर्षापासून शिवसैनिक असल्यामुळे मला असं वाटलं की इथे पण आपण इथे खरोखरच आपल्याला चांगली लोक आहेत आमचे। आता तुम्हाला मी सांगितलं तांडेल साहेब, तदनंतर किरण म्हात्रे, आज मोहन पाटील, हृदय पाटील आहेत, आमचे भोगले साहेब आहेत, आणि आता जिथे मी आता इथे शाखा आमची आहे ते सगळे शिवसैनिक आहेत। मला असं वाटलं की बाबा चला आपण पण सहभाग घेऊया आणि काहीतरी आपण करूया। तर मला तांडेल साहेबांनी पहिली मला शाखा प्रमुख म्हणून जबाबदारी माझ्यावर दिली। मी कार्यरत झालो। नंतर ते एक काही दिवसानंतर त्यांना वाटलं की बाबा चला, ही व्यक्ती काहीतरी समाजासाठी करण्यासाठी आहे आणि खरोखर करेल असा त्यांना एक विश्वास बसला। मग त्यांनी मला शाखा प्रमुख म्हणून तिकडे पदभार दिला मला, म्हणजे परेरा याच्यावरती। त्यानंतर मी माझ्या पद्धतीने जे काय मला शिवसैनिक वाढवता येतील, मग ते कोकणातले असू देत, उत्तर भारतीय असू देत, सर्वांना, म्हणजे गावातले पण, असं नाही की सर्वांना घेऊन मी ते काम पुढे नेण्याचा प्रयत्न केला असं म्हणणार नाही की प्रयत्न करतोय, हा करतोय। नंतर मग जिल्ह्यापर्यंत, तालुका जिल्ह्यापर्यंत हे केल्यानंतर त्यांना असं वाटलं की बाबा मंगेश चव्हाण हे थोडे वाटतात ऍक्टिव्ह आहेत किंवा काय करू शकतात। मग त्यांनी मला काही दिवसातच शहर प्रमुख म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिली। मग आता किती दिवस किंवा किती वर्ष झाली किंवा या शहर प्रमुख तुम्ही आहात? आता मला वर्ष झाली नाही अजून, मला वर्ष नाही झालं त्याच्यासाठी। म्हणजे मला वाटतं नाही म्हटलं तरी पण एक 5-6 महिने जास्त होऊन गेले की मला जो पद मिळालं। तर मी माझ्या पद्धतीने न्याय द्यायला पाहतोय की आता काय आपण करू शकतो आपल्या पक्षाच्या माध्यमातून। माझे प्रयत्न चालू आहेत। आणि मी सांगायचं मला एवढंच आहे की शिवसैनिक हा बाळासाहेबांचा शिवसैनिक रस्त्यावर उतरून कोणत्या पद्धतीने काम करतो याचा अभ्यास माझ्याकडे आता माझ्या वयाच्या हिशोबाने तर नक्की आहे।
तर त्याचा मी हे करून माझे जे नवीन जे शिवसैनिक घडणारे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आणि माझे एक स्वतःच एक व्यक्तिमत्व असं आहे की आपण सगळ्यांना घेऊन जाणारी व्यक्ती आहे. आपल्याला असा कुठला सोबत पाहिजे. आपल्याला असं नाही आहे की आपलं काम झालं की म्हणजे झालं असं नाही. मला जनतेचं काम करायची माझी इच्छा आहे. म्हणजे परप्रांतीय किंवा काय नाही एकत्र घेऊन जाण्याचा. आता कसं आहे बघा, परप्रांतीय आहेत बरोबर आहे, पण परप्रांतीय हा मुद्दा इथे आपण घेऊ शकत नाही. कसं आहे, आता आपणच इथूनच काम करतोय बरोबर. आज मी छोटा विकासक आहे तर नाही म्हटलं तरी परप्रांतीय तिकडे 70% आज झालंय बरोबर. मग ते आता कुठे जाणार बरोबर. पण माझं एक आहे, परप्रांतीयांनी पण आपल्या ह्याच्यामध्ये राहायला पाहिजे. आपल्याला जो मान मिळतो असं नाही की आम्ही आमची संख्या तुम्हाला मान मिळतो तसं आपल्यालाही मान त्यांनी मिळून मिसळून राहायला पाहिजे. ते काहीतरी आज आमच्या गावातले जुचंद्रचे काय असतील किंवा आम्ही पण, आज मी तुम्हाला बोललो मी एवढे वर्ष आहे तर माझं सगळं इथलं घरपट्टी सगळं मी आज इथे राहतो, मी मतदार इथला आहे. तर असं नाही की ते परप्रांतीय म्हणून त्यांनी काही कुठला रुबाव करायला पाहिजे नाही. ते मात्र इथला भूमिपुत्र किंवा मराठी माणूस ते सण नाही करणार. पण असं पण नाही की त्यांना आपण काय कुठची तरी तुच्छ वागणूक देऊया असं नाही. असं आपलं नाही, हा उद्देश नाही. खूप चांगले विचार आहेत आणि खरं म्हणजे तसंच गेलं पाहिजे. त्यांचाही तो दोष नाहीये की ते येऊन आपल्या पोटापाण्यासाठी ते काम करतात आणि त्या गोष्टी करतात. आता ज्यावेळी तुमच्या किंवा शाखेमध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये कोण कशाची मदत करण्यासाठी येतं, त्यावेळी मदत मागण्यासाठी येतात, त्यावेळी तुमची काय प्रतिक्रिया असते किंवा काही कोणत्या पक्षाचे आहात तुम्ही, असं असतं की तुम्ही शिवसेनेचे मेंबर आहात म्हणजे शिवसेना पक्षाचे मेंबर आहात की नाही हे बघता तुम्ही, की फक्त एक व्यक्ती म्हणून बघता? बघा, आज तुम्ही खरोखर आज आता हा दिवाळीचा हे सुरू झालेलं पर्व सुरू झालेलं आहे. काल धनत्रयोदशी झाली, उद्या दीपावली आहे. हा मतदाराची आपणास एकच सांगेन की बघा, माझ्या शाखेत ज्या आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शाखा आज पर्यानगरमध्ये कार्यरत शाखा आहे. बघा, मी असं सांगत नाही, तालुक्यात जिल्ह्यात आमची जुचंद्रची शाखा ही शाखा हे आमचे कार्यरत आहेत. आम्ही असं कधी कोणाला विचारत नाही. मग तिकडे बघा 18 पगड जातीचे लोक येतात. आमच्याकडे असं कधीच नसतं की तू कुठून आला काय आला. त्यांचं काम पहिलं काय आहे, दादा माझं मतदार यादीत नाव आहे, ठीक आहे, कुठे राहता याच्यापासून सुरुवात असते. माझ्या शाखेत जे आता मंडळी जी बसणारी असते वयोवृद्ध जास्त, त्याच्यामध्ये ते देखील मी असेल किंवा नसेल तरी देखील ते विचारणार. आणि काय असेल तर बाबा व्यक्ती बाहेर गेलेली, चला तुम्ही सांगा तुमचं लिहून ठेवा, एवढी तयारी असते. आणि त्यांच्या आपल्याने जी कामं होतील ते आपण सदैव त्यांच्या मागे उभा असतो आणि करत राहतो. आमच्याकडे बघा, आता इलेक्शनचं हे संपलंय तरी देखील लोक मतदारात यादीत, आता ते बंद झालंय पण लोक येतात. का लोक येतात का, तिथे आपले त्यांना माहिती या शाखेत गेलं तर आपल्याला न्याय मिळणार. आता पोलीस स्टेशनसाठी लोक येतात, घरगुती काय असतात ते जेवढं आमच्या परीने होतं, म्हणजे बाबा तिकडे जायला नको पोलिसांना, बरोबर ते पण कामात असतात त्यांना त्रास नको, तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आम्ही. असं आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला, आमच्या इथे हा जो चॅनल आहे हाक मतदाराची हा चॅनल आहे आणि या चॅनल थ्रू एक मतदार लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारतो किंवा मी एक मतदार म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो. आणि इथे येणारे जे पण इंटरव्ह्यूज आम्ही ज्यांचे घेतो त्यांचाही एकच प्रश्न आहे की त्यांना या 2 गोष्टींवरती विश्वास हा कमी राहिला असं विचार करतात. ती गोष्ट म्हणजे एक पोलीस प्रशासन आणि दुसरी न्यायव्यवस्था. आता न्यायव्यवस्थेबद्दल बोलायचं झालं तर आपले पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला वाटतं 15-20 दिवस आधी एक वक्तव्य केलं, तुम्ही ऐकलं असेल कदाचित, की मला असं वाटतं की 2045 पर्यंत तरी मला न्याय मिळेल न्यायव्यवस्थेकडून. हे त्यांचं वक्तव्य होतं. मग एवढी मोठी व्यक्ती जेव्हा अशा पद्धतीने वक्तव्य करते तर मग सामान्य माणूस हा न्यायव्यवस्थेवरती किती विश्वास ठेवेल असं तुम्हाला वाटतं? का ठेवावं त्याने? मी तेच म्हणतो, पण ठेवणार तुम्ही पाहताय ना आज आमच्या पक्षाचे बघा कोण गेले, काय झालं, त्यांचे काय जे प्रॉब्लेम होते ते त्यांना माहिती असतील. मी काही त्याच्यावरती बोलू इच्छित नाही. परंतु आज आम्हाला जो न्याय आहे बघा ना, प्रत्येक वेळा तारीख मिळते. का तारीख मिळते? जर मंत्रिमंडळ म्हणजे विधानसभा झाल्यानंतर सकाळी 8 वाजता शपथविधी होऊ शकतो. झालाय ना, पाहिलाय ना तुम्ही? 1 दिवसाचे मुख्यमंत्री पाहिलाय. हा, 1 दिवसाचे झाले, 1.5 दिवसाचे झाले, तो हा विषय वेगळा, पण झालाय. मग आता का न्याय मिळत नाहीये? चिन्ह कोणाचं? मी आपल्याला विचारतो, हाक मतदाराची,
हाक मतदाराची मी आपल्याला सांगू इच्छितो की आज सगळ्यांना माहिती आहे ना, कोणाला विचारतं शिवसेना कोणाची, कोणी सांगेल? कोणी बरोबर. आज माझ्या मुली आहेत, कोणी सांगेल शिवसेना कोणाची? सांगू शकतो ना. पण मंगेश चव्हाण एक पक्षाचा आज शहर प्रमुख म्हणून म्हणजे वरिष्ठांनी विश्वास ठेवला, मग मंगेश चव्हाणची शिवसेना झाली का? झाली का? झाली का? तुम्ही सांगा ना. मग न्याय का मिळत नाही? तुम्ही सांगा. उद्धव साहेब जे बोलले त्याच्यात वागू काय? हा प्रश्न आमचा आहे तुमच्याकडे. जर एवढी मोठी व्यक्ती किंवा एवढ्या मोठ्या स्तरावर असलेली व्यक्ती आणि त्यांच्या शब्दांना कित्येक माणसं म्हणजे बघतात, ऐकतात किंवा त्यांच्यावर इन्स्पायर्ड होतात त्यांच्या गोष्टी, मग जर ते वक्तव्य जर असं करतील तर सामान्य माणूस हा त्याच्यावरती विश्वासच ठेवणार नाही. का विश्वास ठेवेल? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे एक आलेली व्यक्ती ज्यांचा आम्ही इंटरव्ह्यूज घेतला, त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की स्थानिक पोलीस प्रशासन जे आहे ते जेवढा चांगल्या पद्धतीने एखादी तक्रार घेऊन येणाऱ्या व्यक्तीबरोबर वागलं पाहिजे तशा पद्धतीने वागत नाहीये. की त्यांना 2-2 तास बसून ठेवणं किंवा मग त्यानंतर दोन्ही साईडमधून अमाऊंट घेणं, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. ही सत्य परिस्थिती आहे. मला वाटतं तुम्हाला याची कल्पना असेल किंवा नसेल किंवा असली पण पाहिजे त्या गोष्टीची कल्पना, आणि हे ऑन कॅमेरा आमच्या समोर बोललेले पण आहे. मग त्या गोष्टीबद्दल तुम्ही काय म्हणता? बघा, आता हे शासन जे आहे ना, हे जे तुम्ही जसं म्हणालात ना तसं माझ्यापर्यंत पण ह्या गोष्टी येतात. पण आपण काय सांगतो बघा, काय असतं, कोणी असं काय बदनाम पण करणारे लोक असतात. नाही, डेफिनेटली बरोबर आहे. अथॉरिटी जो काम करतो तर तो आपली बाजू सेफ करून काहीतरी बोलत असतो, पण खरोखरच एक चांगला माणूस असतो ना, तर त्याला यांनी त्रास द्यायला नाही पाहिजे. कोणाला त्रास हा त्याने द्यायलाच नाही पाहिजे की पैसे द्या किंवा आम्ही बसवून ठेवतो. आता आम्हाला ज्यांचे फोन येतात आम्ही लगेच फोन करतो, साहेब अशी व्यक्ती गेले, त्यांचं काय काम नाही झालं, लगेच नाही काय झालं चव्हाण साहेब, असं तिथून मला रिस्पॉन्स येतो. बघा, मी असं म्हणणार, पण जर तुमच्याकडे कॉल करण्याची ज्याची हिंमत नाहीये किंवा ज्याची कुवतच नाहीये त्या व्यक्ती, आता तुम्ही मला सांगा की माननीय श्री आपणच की तुमचा नंबर किती जणांकडे असू शकतो आणि ही वस्तुस्थिती नाही, आणि तुम्हाला कॉल करण्याची हिंमत, आणि बाबा सांगणार तरी काय, तो काय व्यथा सांगणार तो आपली, आणि समजा त्याची चुकीही असेल असं नाही की नाही चुकी असत, त्यानंतर त्याने काय प्रोसिजर केली पाहिजे आणि तो विचार काय करतो, हा आता एक मतदाराचा प्रश्न झाला. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी आता आपण ज्या वातावरणामध्ये आहोत, आता तुम्ही मला वाटतं 1-2 महिन्याआधी जे खड्ड्यांचं आंदोलन घेतलेलं, मग त्यावेळी जे तुम्ही परमिशन घेऊन सगळ्या गोष्टी केल्यात आणि या जुचंद्र स्कूलमध्ये शाळेमध्ये एक सर्वपक्षीय बैठकही झाली, तिथेही तुम्ही तुमचे मुद्दे चांगल्या पद्धतीने मांडले. मग ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना कळतायत पण तरीही वळत का नाही आहेत? वळत नाही म्हणजे मी तेच सांगतो, आता त्या दिवशी सर्वपक्षीय मीटिंग झालेली, बरोबर ना, म्हणजे बैठक झाली, त्याच्यात माझा काय मुद्दा होता की तुम्ही आत्तापासून कामाला लागूया आपण. बरोबर आहे, बरोबर ना, तुम्ही बोललात. मी बोललो की आत्तापासून लागूया तर ते होणार. कारण बघा, आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकदम रस्त्यावर उतरणारा पक्ष, तुम्हाला तर चांगलं माहिती आहे. आमच्या बाळासाहेबांची शिकवण आहे आम्हाला, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. या शिकवणीतून आम्ही प्रत्येक आमचे मुद्दे उचलत असतो. परंतु काय आम्हाला काय इथले आपल्या स्थानिक म्हणा त्याने आम्हाला कॉल केला की बाबा तुम्ही या, आम्ही मिटिंगला गेलो, बरोबर ना, आम्ही त्यांना हे केलं, तुम्ही पत्रव्यवहार सुरू करा, आम्ही येतो तुमच्या बरोबर, बरोबर. आता त्या गोष्टीला झालेत 15-1 दिवसात त्यांचं चालू आहे, ते आमच्या ग्रुपवरती काही ना काही चालू आहे, पण ते प्रॅक्टिकली झालं पाहिजे. आज रस्ते म्हटलं ना तर एकही माणूस, आज दिवाळीचा सण आहे, सगळे अक्षरशः मी तुम्हाला सांगतो, आता मुलगी माझी ऑफिसमधून आली, आमचं तिकडेच समोर आहे नौकारच्या इकडे, तिथून घरी आली, हे सगळं अख्खं बांधून आली, शाखेत आली ती पहिली, बरोबर. म्हणजे काय मला म्हणाली की बाप्पा काय एकदम खरोखर एकदम बिकट परिस्थिती आहे. आता माझीच मुलगी मग तिथे शाखेत येऊन सांगते, आता काय म्हणजे विचार करा, जी व्यक्ती असं सांगते, जे दररोज जी भूमिपुत्र इथे आहेत ते दररोज रिक्षा चालवतात आणि 8-8, 9-9 तास रिक्षा चालवतात, अक्षरशः तोंडावर रुमाल बांधून त्यांना रिक्षा चालवावी लागते. हा मुद्दा आम्ही ऑन कॅमेरा उचलला सुद्धा, पण आमची पण एक लिमिट आहे की आम्ही कुठपर्यंत जाऊ शकतो. आम्ही जागृत करण्याचा प्रयत्न करतोय जनतेला की ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, त्या गोष्टीला आपण कसं सामोरं गेलं पाहिजे. पण जे मेन मुद्दा असा की इथला जसं तुम्ही बोलला की भूमिपुत्र आहेत की रिक्षा व्यवसाय हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे आणि त्यांना एवढा त्रास होतोय, मग त्यासाठी फक्त आंदोलन करणं योग्य आहे की त्याच्या पुढे काहीतरी अजून केलं पाहिजे? नाही, आंदोलन करणं म्हणजे काय आहे बघा, आंदोलन आता फक्त आपण ते
त्यांना पत्र देतो, पत्रव्यवहार चालू झाला की त्यांचं काय होतं, त्यांचं काय म्हणणं, आता पाऊस होता, आम्ही सांगितलं पावसात तुम्ही करू नका. मी याच्यावरती असं पण बोललोय बघा, माझी ती बाईट माझी बघा तुम्ही, मी जेव्हा तिथे बोललोय मी काय बोललोय, एप्रिल मे मध्ये ही कामं झाली पाहिजे. का की त्यावेळी पाऊस आणि नसतो, म्हणून पाऊस नसतो ना, बघा कामं तुम्हाला करणंच आहे ना. मग तुमचे ज्यांना तुम्ही टेंडर दिले ते तेव्हाच का ते खड्डे भरायला येतात? जर तुम्ही पहिलेच भरलं तर तुम्हाला पावसाळ्यात खड्डे भरायची गरजच लागणार नाही ना. याच वर्षी आम्ही आता इथले रहिवासी आहोत, इथेच राहतो. या वर्षी गणपती ज्यावेळी गणेश चतुर्थी झाली, दरवर्षी गणेश चतुर्थीच्या आधी पॅचअपचं काम होतं, कारण जेव्हा मूर्त्या आपण घेऊन जातो रस्त्यावरून किंवा त्यावेळी कोणताही हे होऊ नये, प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. पण यावेळी ती गोष्ट दिसून नाही आली किंवा झालेली, मध्ये पण लगेच पाऊस पडल्याच्या नंतर ते पूर्ण वाहून गेलं. तर ह्या सगळ्या गोष्टी याच वर्षी का? नाही, या वर्षी नाही, यांचं हे सततच चालू आहे. ह्या वर्षी असं म्हणता येणार नाही. जास्त प्रॉब्लेम मला जास्त यावेळेस झालं, कारण का मला वाटतं की सत्तात परिवर्तन झालेलं आहे. सत्ता बरोबर ना, आता बीजेपीकडे गेलेली आहे. आता बीजेपीने काय आहे बघा, आमच्या मॅडम ताई ज्या येतात आणि आता नेहमी त्या असतात याच्यावरती, बरोबर ना. आमचं काही नाही, मी माझं बघा, मी तुम्हाला तुमच्या आज मतदार हे तुम्ही बोलता, हाक मतदाराची मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता जो स्टेशनचा मुद्दा आम्ही आमच्या तांडेल साहेबांनी तो मुद्दा उचलून धरलेला, कुठचा, एक शौचालय स्टेशनला, त्याचं आता ते शौचालय होतंय. त्यात नंतर पाठपुरावा आमचे उपशहर प्रमुख आहे भोगले साहेब ते देखील करतायत, मी करतोय, सततच करत असतो. आता बघा ते अंतिम टप्प्यावर आलेला आहे. म्हणजे लोकांचं पडलेलं आहे. आणि तो जो सोपारा खाडीचा ब्रिज, तो सोपारा खाडी, त्या पुलाचं नाव आहे सोपारा खाडी, त्या पुलाचं नाव आहे सोपारा. त्याचं माझ्याकडे तुम्ही या, कधी माझ्या इकडे या शाखेत, फाईल देतो तुम्हाला. पत्रव्यवहार केलेले किती वर्षाचे आहेत ते बघा. आजपर्यंत ते 9 वर्ष काम रखडलेलं आहे. आणि ते फक्त काय आहे की जे तिकडे कसत होतीची जागा, ते त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मोबदला त्याचा मिळायला पाहिजे. बरं, त्यांच्याशी आमचा काही वाद नाहीये. त्यांना आम्ही आयुक्तांकडून पत्र दिलंय की तुमचं निघालं तर आम्ही तुम्हाला देऊ, पण बघा ना, होत नाही. पण त्यांचं पण काही चुकत नाहीये ना, की जे कसत होते काय त्यांनाही तो मोबदला मिळणं 100% बरोबर आहे ना. मी पण त्यांच्या बरोबर आहे, पण माझं एवढंच म्हणणं आहे की आयुक्तांनी पत्रव्यवहार तुमच्याशी केलेला आहे, तर स्टे त्यांनी घेतलाय ना. तो स्टे त्यांनी जर हटवला असता, माझं त्यांना प्रामाणिक आहे की बाबा आयुक्तांनी लेटर दिलं म्हटल्यानंतर आयुक्त काय असत नाही ना. बरोबर आहे. वसई विरार महानगरपालिकेतून आयुक्त जेव्हा तुम्हाला पत्र देतो तर त्याला काही त्याचा वेटेज आहे की नाही, त्याला किंमत आहे की नाही. मग तुम्हाला ते मिळेल किंवा नाही मिळेल तरी पण आम्ही जे ह्याच्यासाठी झगडतात ते उभे राहतील ना तुमच्या बरोबर, त्यांच्याशी आमचा वाद नाही. पण ते होतच नाही काम. आता मॅडमने सांगितलं मला की आम्ही तो मुद्दा तिकडे घेतला, त्या दिवशी आम्ही बसलो होतो उपोषणाला, मॅडमकडे दिला होता, आम्ही घेतलाय मुद्दा, तो आम्ही करणार. मी म्हटलं तुम्ही करा, मी बॅनर लावतो, मला कोण विचारू दे, जो करेल त्याचा आम्ही लावू ना, पण तुम्ही करणारच नाही. बरोबर. आता खासदार त्यांच्याकडे आहेत, आमदार त्यांच्याकडे आहेत, सगळी यंत्रणा त्यांची, सगळी महाराष्ट्र आहेत आणि दिल्लीच देखील आहे. पूर्ण देश तुमचा करायला पाहिजे ना. तुम्ही करा, कामं करा, आम्हाला काय विरोध म्हणून आहे, विरोध म्हणून मी सांगतच नाही. पण आमच्या पक्षाच्या बाजून आम्ही अग्निशामक आज इथेच आहे तुमच्या. आपण विरोधी पक्ष किंवा विरोधही केला पाहिजे. आता समजा विरोधी पक्ष, लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला खूप महत्व आहे. आता तुम्ही विरोधामध्ये आहात तर तुम्ही आवाज तर उचललाच पाहिजे. जसा जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी काम केलं पाहिजे आणि जे काम नाही होत आहे त्या कामासाठी विरोधी पक्षाने आवाज तर उचललाच पाहिजे ना. जे तुम्ही करताय, जे पत्रव्यवहार करताय, ते तुम्ही जनतेसमोर ठेवताय का? हो, जनतेसमोर काय. आम्ही आता बघा पत्रव्यवहार करतोय, प्लस आंदोलन. तुम्ही बोलताना आंदोलन, हे बघा, हे काय लोकशाहीच्या माध्यमातून जायचं तर काय आपल्याला करायला लागेल, आंदोलनाशिवाय पर्याय काय. बरं, तुम्ही सांगता, आता बरं झालं आठवण केलीत की विरोधक. आज तुम्ही मला सांगा, विधान भवनमध्ये काय चाललंय, विरोधक दिलाय? हो, द्यायला पाहिजे ना, द्यायला पाहिजे. आता वसई विकास महानगरपालिका जेव्हा आली इकडे, आमचे 5 नगरसेवक होते, आमचे विरोधी पक्षनेते आमचे निकम साहेब होते ना, दिला ना. का देत नाही? 4 का येत ना, 2 का येत ना, विरोध पाहिजेच ना. तुम्ही काय विरोधी पक्ष द्यायला तयार नाहीत, ते आपल्याला देतायत कुठे, तुम्ही सांगा ना. आज आमच्या उद्धव साहेबांनी सांगितलं की बाबा द्या, आम्हाला द्या, मागणी केली, मुख्यमंत्र्यांना भेटले, सगळ्यांना भेटले ना, ते की नाही भेटले असेल ना तुमच्याकडे, भेटले ना. का देत नाही? म्हणजे विरोध नको, हा, हुकुमशाही. आता या महानगरपालिकेच्या किंवा वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत किंवा आता BMCच्या पण निवडणुका येण्याची शक्यता, कधीही डेट येऊ शकतात. त्यावेळी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर एक अजून पक्ष
जो सगळ्यांना अजून अधिकृत अजून कोणाला घोषणा झालेली नाहीये, हे तुम्हालाही माहिती आहे, पण सगळ्यांना हेही माहिती आहे की नाही ते बंधू एकत्र येतील आणि ते आल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी घडतात. त्यावेळी तुमची भावना काय वाटते? तुम्हाला असं काय वाटतं की दोन्ही बंधू एकत्र आल्यावर काय होईल? बघा, मी तुम्हाला सांगतो, दोन्ही बंधू जे एकत्र येणार याला देखील कारण आहे आणि ते यायलाच पाहिजे. एक महाराष्ट्र हा मराठी माणसांचा, बघा तुम्ही मगाशी मला बोललात परप्रांतीय काय नाही, परप्रांतीय आपले मराठीच, त्यांनी मराठीच. इथे ते काय दादागिरी करतात, आम्ही बोलणार नाही मराठी, बोलावंच लागेल, हे नाही, या भाषा इथे नाही चालणार, महाराष्ट्रामध्ये नाही. तर ते आल्यानंतर आता तुम्हाला चित्र एकदम क्लिअर दिसेल ना. थोडे दिवस थांबा, बघा ना तुम्ही, जे मनसे आणि शिवसेने, बरोबर ना, हे तुम्हाला वधवून घ्यायचं माझ्याकडून. तुम्ही बघा काय होतं ते. मुंबईमध्ये आज आहे ना, मुंबईमध्ये आज ज्या दिवशी मला वाटतं 5 जुलैला जो वरळीला डोम मध्ये जो एकत्र येण्याचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमासाठी किती लोक आले होते? खूप लोक आले. मग ते कशाला आले होते? ते या वेळेची वाट पाहत होते, ही वेळ कधी, आणि हीच ती आज वेळ आहे एकत्र येण्याची. आणि बघा चमत्कार तुम्हाला मुंबईत दिसेल ना, तुम्हाला दिसेल. परत मला बोलवा इकडे, मी येतो. पुन्हा नाही, ज्यावेळी आता निवडणूक लागते त्यावेळी डेफिनेटली तुम्ही आणि तुमच्या पक्षाचे जे उमेदवार असतील त्यांना आम्ही दोघांनाही आमंत्रित करणार आहोत, कारण का तुमचं विजन काय आहे या नायगाव बद्दल ते लोकांना समजलं पाहिजे. नक्कीच. आता तुम्ही जसं म्हटलं की दोघं बंधू एकत्र आल्याच्यानं खूप चांगला मोठा फरक पडेल, पण ज्यावेळी 2019 वेळी 19 नंतर 2.5 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर जशी फूट झाली, त्याच्यानंतर ही फूट झाली याचं कारण की असं म्हटलं गेलं, माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती आरोप केले गेले की त्यांनी जनमताचा अनादर केला, की शिवसेना आणि भाजप पक्षाला दोघांना मिळून जनमताने निवडून दिलेलं. त्यानंतर हे अलग झाल्याच्या नंतर महाविकास आघाडी स्थापन झाली आणि या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यावेळी तुम्हाला काय वाटलेलं? बघा, तुम्ही सांगताय ती गोष्ट चुकीची नाही आहे की आम्ही भारतीय जनता पार्टी आणि बरोबर युतीमध्ये होतो आणि निवडून आलो. पण काय असतं, जेव्हा युती होते, बरोबर, युती होते, आता समजा उद्या वसई विरार महानगरपालिकेचं हे आहे, बरोबर, आता ज्याच्याशी युती होणार त्यांचे पहिले काहीतरी बोलणे होतात ना, बोलणे होतात की नाही, महापौर तुमचा तर उपमहापौर आमचा, होतो की नाही, होतं की नाही, असायला पाहिजे की नाही, आम्ही त्या गोष्टीबद्दल पण असायला पाहिजे की नाही. मग तिकडे शब्द दिला होता. बघा, आज आम्ही आमचं बाळासाहेब दैवत आहे. बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांना बाळासाहेबांनी शिवाजी पार्क वरती जनतेच्या समोर आम्हाला त्यांनी आव्हान केलंय की जसं मला सांभाळलं तसं आमच्या ह्या दोन्ही, बरोबर आहे, सांभाळा. मग हे महाराष्ट्राच्या समोर आहे, बरोबर आहे, हे समोर आहे. मग ज्या वेळेला निवडणूक झाल्यानंतर त्यांनी हे केलं की नाही, मुख्यमंत्री आमचाच होणार, तुमचा होते ना. पण आमचं जेव्हा पहिलं युतीतलं सरकार आलं होतं, तुम्हाला आठवतं ना, आमचे मनोहर जोशी साहेब आमचे मुख्यमंत्री झाले, बरोबर, तेव्हा मुंडे साहेबांना उपमुख्यमंत्री केलं होतं. त्यावेळी आम्ही लहान होतो म्हणा. हो, पण मला माहिती आहे हा इतिहास आणि हा सत्य आहे. मग त्यांनी सांगितलं होतं तर त्यांनी ते पाळायला पाहिजे होतं. मग आम्हाला दुसरीकडे जायची गरज लागली तशी साहेबांना. साहेब कशाला जाणार सांगा? 25 वर्ष एक चांगला संसार चाललेला असताना, 40 वर्ष म्हणा, 40 वर्षाचा, बरोबर, 40 वर्षाचा संसार जर व्यवस्थित सुरळीत चाललाय तर तिथे कटुता निर्माण होते, याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. 100% वक्तव्य चुकीची झाली आहे की नाही. त्यांनी जर म्हणाले असते की बाबा आपण थोडे दिवसाचे करूया, तर ते काही उद्धव साहेब मानले नसते. काय त्यांना जनतेचं नव्हतं, जनतेने त्यांना कौल दिला होता, त्या प्रकारे दोन्ही याला दिला होता ना. आता काय आहे बघा, आता काय झालंय की काय फिरून तिथेच यायचं. तुम्ही काँग्रेस बरोबर गेलात, तुम्ही इकडे गेलात, हा, सकाळचा जो 8चा शपथविधी होता तो कोणाबरोबर होता सांगा मला? तुम्ही कसे राष्ट्रवादी बरोबर गेलात ना. हे मी तर चुकीचं बोलत नाही ना, बोलतोय का? बघा, मला आता माध्यमामध्ये मला एवढ्या वरच्या पातळीवर बोलण्याला मला हे पण नाही आहे, किंवा मी कोणाला विचारून वरून नाही आलो की मला असं बोलवलं नाही. पण हे मला जो माझ्याकडे अभ्यास आहे तो मांडतोय मी तुमच्या समोर. एक मतदार म्हणतो तुम्हीही एक मतदार हो, तुम्ही मांडू शकतो ना. पक्षाचा पदाधिकारी वेगळा, पण मतदार म्हणून मी हे मांडू शकतो ना, बरोबर आहे. मग तेव्हा त्यांनी नाही, म्हणजे त्यांनी केलेली चूक नाही आणि साहेबांनी आमच्या चूक केली का असं त्यांना सगळ्यांसमोर दाखवायचं.
पण एवढी आताची जनता, आता तुम्ही सांगता तुमचं वय कमी आहे, पण तुम्हाला कळतंय ना, कळतंय की नाही की बाबा नाही हे असं नाही. सत्य सत्यच असतो, किती तुम्ही हे करा, सत्याला कोण हे करू शकत नाही. आता एक थोड्या दिवसानंतर किंवा मला वाटतं नेक्स्ट मंथ मध्ये तुमच्या डेट्स आहेत, ज्या कोर्टाने डेट्स दिल्या आहेत. असं म्हटलं गेलं की ॲडव्होकेट सरोदे त्यांचं वक्तव्य असं आहे की 3-4 दिवसाची मध्ये कदाचित निर्णय लागू शकतो. त्या जेव्हा चालू झाल्याच्या नंतर, ज्यांची डेट्स चालू झाल्याच्या नंतर 3-4 दिवसात निर्णय लागेल. असं वाटतं की तो निर्णय तुमच्या साईडने लागू शकतो? 100% लागू शकतो, लागलाच पाहिजे, हे सत्य आहे ना. नाहीतर मग तसं की आता की आमचा न्यायदेवतेवर विश्वास तर राहिलेच नाही. म्हणजे एक नागरिक नागरिकाला मतदार म्हणून असं वाटतं सगळ्यांना, हे मी तुम्हाला म्हणतो. तुम्ही सरळ माझ्या तुम्हाला मी हे बोलतच नाहीये, पण लोकांना माहितीये जर हा निर्णय लागला नाही तर निर्णय तर लागेल, निर्णय तुमच्या बाजूनेच लागेल अशी गॅरंटी तुम्हाला वाटते? हो, का नाही लागणार? आमच्या पक्षातून आम्ही निवडून दिलेले गेलेत ना आमदार, गेलेत कोणी निवडून दिले? आम्ही शिवसैनिकांनी निवडून दिलेले आहेत, बरोबर? हे फक्त एक शिवसैनिक म्हणून असं वाटतं? नाही 100%. धनुष्यबाण शिवसेना हे आमचाच आहे. किती बाजारामध्ये किती लोक बोंबा करू देत. मी तुम्हाला पहिलंच काय बोललो, मंगेश चव्हाण हा शिवसेनेचा एक शिवसैनिक, पदाधिकारी नंतर पहिले शिवसैनिक. बस बाळासाहेबांनी सांगितलंय की शिवसैनिक माझा म्हणजे माझा आमदार खासदार. पद काय आता माझ्याकडे आहे, पद उद्या माझ्याकडून पद जाईल, दुसरं कोणाला मिळेल. आणि पण ते पण ठीक आहे ना, गेलं पण पाहिजे, गेलं पाहिजे. मला अजून 100% बरोबर आहे, गेलं पाहिजे. आमचं ते म्हणजे आमची शिकवणच ती आहे, बाळासाहेबांची शिकवणच आहे की तुम्ही जनतेचं काम करायचं, बाकी काय नाही माहिती. तुम्हाला माहिती असेल मुंबईने अखंड महाराष्ट्रामध्ये शिवसेने शाखांचे रेकॉर्ड आहेत आज, बरोबर? 80% नाही, 90% नाही तिथे होता. या गोष्टीचा अभ्यास आपण अजून करू आम्ही, ज्यावेळी तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा उमेदवार, इथला जो महानगरपालिकेसाठी जे अधिकृत उमेदवार असतील त्यांच्या बरोबर आपण तुम्हालाही बोलूया, त्यांच्याशी प्रॉपर डिस्कशन करूया आणि तुमचं जे विजन आहे जे महाराष्ट्रासाठी नसून नायगावसाठी किंवा नायगाव पूर्व असेल किंवा पश्चिमेतील काही भाग जो आहे त्यासाठी तुम्ही काय करणार आहात आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने कामे करणार आहात ती तुम्ही आमच्या जनतेला किंवा मतदाराला सांगू शकता. आता पार्ट असा आहे की आता तुम्ही आमच्या चॅनल थ्रू या जनतेला काय सांगू इच्छिता किंवा कोणते मुद्दे तुम्ही आता उचलणार आहात या 8 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये? बघा, आता ही जशी दिवाळी 4 ते 5 दिवसाची दिवाळी आहे, ही जशी दिवाळी हा उत्सव आहे महाराष्ट्राचा, तुम्हाला माहिती आहे, आपण दिवाळी सण आपले महाराष्ट्राचे सण तुम्हाला माहिती आहे सगळे एकदम दणक्यात सण असतात, त्यातला हा एक सण आहे, मोठाच सण आहे दिवाळीचा, बरोबर? तो झाला की आमचा बघा पहिला रस्त्याचा एक मुद्दा मोठा आमचा आहे, बरोबर आहे? तो रस्त्यावरती आम्ही उतरणार, पत्रक देऊन उतरणार सगळे, जरी आम्हाला त्यांनी कायदेशीररित्या प्रॉपर सगळं करून, आणि त्यांनी जरी आम्हाला काय परमिशन दिलं नाही तरी आम्ही तो मुद्दा मोठा उचलणार. त्यानंतर ब्रिजचा मुद्दा आमच्याकडे आहे, अग्निशम दल जे आहे त्याचा मुद्दा, तो एक मोठा मुद्दा. म्हणजे आमचे पत्रव्यवहार झालेले आहेत याच्या मागे, आम्ही इथे ऑफिसर पण आलेले आहेत, इथे समोर आमच्या तिवरीला त्यांची जी जागा आहे त्याच्यावर आरक्षण आहे ते. तर ते मुद्दे आमच्याकडे असे मुद्दे आहेत की फक्त जनतेला बनवाबनवीचे मुद्दे नाहीये, पण जे लोकांच्या कामाचे जे मुद्दे आहेत. आज जो रिक्षावाल्यांचा तुम्ही मुद्दा जो उचललात, बरोबर, मी त्या दिवशी देखील बोललोय की खरोखरच कंबर अक्षरशः त्यांची तुटते. आज इनोवा मध्ये जाणारे लोक त्रासलेत. इनोवा म्हणजे आज तर सर्वसामान्यांची गाडी, एक चांगल्या प्रकारची गाडी आहे, बरोबर? त्याच्यात लोक जर त्रस्त होतात तर ते रिक्षावाले काय आणि ते किती राऊंड मारतात, थोडा तरी विचार करा, बरोबर? ह्या नायगावकडे काय लक्षच नाहीये, बरोबर? आज एवढे वर्ष होते, त्यांनी केलं नाही, तुम्ही करा ना, तुम्हाला चान्स मिळाला, बरोबर आहे ना? आज खेळ आपण एखादा क्रिकेटचा खेळ खेळतो, तेंडुलकर, आपले सचिन तेंडुलकर, बरोबर ना, काय प्रकारे खेळत होते. असं नाही की ते प्रत्येक वेळेस सचिन तेंडुलकर सगळेच बनतील, नाही बनणार ना, पण त्यांची लेवल तर काढतील की नाही, ते सेंचुरी नेहमी मारायचे, पण हे 70-60 रन तर काढतील की नाही, की हे प्रत्येक वेळी झिरोवर जातील. हे सरकारचे झिरोवरच आहे, झिरो पूर्ण. हो, जाऊ दे ना, युट्यूब तुमच्या माध्यमातून कळू दे लोकांना, झिरो, काहीच नाही. तुम्ही ते पत्रव्यवहार आम्ही करणार आहे. अरे विकास आम्ही करणार आहे ना, करा, कोणी बोलणार आहे तुम्हाला? मी काय बोललो? मग तुम्ही जर त्यांनी विकास केला की मग तुम्ही समोरून त्यांचं स्वागत करणार, असं तुम्ही? 100%.
तुम्ही बोलवा मला, मी करतो ना, स्वागत करतो. तुम्ही करायच्या आधी मी तिथे जाईन आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन शाल श्रीफळ देऊन त्यांना धन्यवाद देईन. लाख लाख नाही, कोटी कोटी धन्यवाद देईन त्यांना. जर ही आपली नायगावची जनता जेव्हा सुखी होईल. आपण कशासाठी राजकारण माणूस कशासाठी असतो? जनतेसाठी ना. तुम्हाला एक लोकप्रतिनिधी म्हणजे कशासाठी कामं नाही केलात तर मग काय फायदा नाही. आम्ही तिथे बसून आम्हाला काय फायदा? नेहमी आता जत्रा आहे आमच्या आता चला तुम्ही. मी तिथून उठून आलो, तुम्ही बोलवलं, तुमच्या शब्दाला मान दिला. लोक येतच असतात. आम्ही तुम्हाला आणि आता सुट्ट्या आहेत, लोकांच्या समस्या असतात, लोक घेऊन येतात. मी दाखवेन, तुम्ही कधी आमच्या शाखेत वेलकम, तुम्ही या बघा. पत्रव्यवहार तुम्ही आता करताय किंवा आंदोलन करताय, मग तुम्ही जे आता आंदोलन करणार ते कशा पद्धतीने करणार? किंवा एकदम तीव्र करणार, उठणार पण नाही. उपोषण करायला लागलं तरी करणार. रस्त्यात बसू आम्ही, काय फरक पडत नाही. जनतेसाठी हा पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा सतत रस्त्यावर उतरलेला पक्ष आहे. आज नाही, हा इतिहास आहे. ही आजची गोष्ट नाही की मंगेश चव्हाण काहीतरी चॅनलवरून सांगतोय, नाही, हा इतिहास आहे. आणि शिकवण बाळासाहेबांच्या उद्धव साहेब पुढे घेऊन चाललेत, आदित्य साहेब पुढे घेऊन चालले. तर त्यामुळे शिवसैनिक कधी कोणाला घाबरत नाही आणि घाबरणारही नाही. आणि हा मोठा आम्ही प्रत्येक एक, आता मी समस्या केवढ्या सांगितल्या, ह्या तर मेजर आहेत. पाणी प्रश्न आहेच, प्रश्नच नाही, सगळे प्रश्नच आहे तिथे. हे निकाली काढायचेच आहे, बस काढायचे म्हणजे काढायचे. एक मतदार म्हणून किंवा आम्ही आमच्या चॅनल थ्रू अशीच आशा करतो की जो सत्तेत असलेला पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो किंवा अजून कोणतेही राजकीय पक्ष असो, त्यांनी आपली कामं किंवा ह्या जनतेसाठी किंवा या मतदारासाठी कोणत्याही रीतीने जाऊन कामं करावीत. हा खूप महत्वाचा पार्ट आहे. तुम्ही आक्रमक होणं की ठीक आहे, तुम्ही जसं बोलता की शिवसेना स्टाईल एक आक्रमकतेने बोलतात किंवा करतात, पण आता ही कृतीमध्ये आणण्याचा वाटत नाही तुम्हाला? कृतीमध्ये आणलं पाहिजे आणि ही कामं सगळी प्रॉपरली झाली पाहिजेत. हा, मग कृतीमध्ये आणूया ना. मी सांगतो, आमच्या पक्षाला चांगल्या प्रकारे आता गेलेत निवडणुका, ज्या मतदार झालेले ते सोडा, आता होऊ घातलेलं जे आहे, आता दिवाळी निमित्त मी हे तुम्हाला सांगतो की तुम्ही सगळ्यांना या माध्यमातून सांगा हाक मतदाराची की बाबा योग्य उमेदवाराला निवडून द्या. आम्ही माझ्या पक्षासाठी मी तुम्हाला सांगतो की माझ्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्या. काम करण्याची हमी मी देतो तुम्हाला. आम्ही कोणत्या पक्षाचं नाही बोलू शकत, परंतु जो तुम्हाला वाटतं की बाबा एक व्यक्ती किंवा जो तुम्ही फेस देणारा ती व्यक्ती कशी आहे, तिचं व्यक्तिमत्व काय आहे, तिचं जनतेबरोबर किंवा मतदारांबरोबर इंटरॅक्शन काय आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आणि मी असं नाही म्हणत की एका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी, सगळ्या पक्षासाठी, जसे बहुजन विकास आघाडी पक्ष असेल, भारतीय जनता पार्टी पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो किंवा शिवसेना एकनाथ शिंदे यांचा गट असू शकतो, या सगळ्या पक्षाच्या उमेदवारांना विचार करा की जो व्यक्ती तुमचं काम करू शकतो त्या व्यक्तीला निवडून द्या. बरोबर. आणि खूप बरं वाटलं, आमच्या शब्दाला तुम्ही मान देऊन इथपर्यंत आलात. तुम्ही खूप ऑफिसमध्ये तुमच्या खूप गर्दी होती असं त्या पद्धतीने बोललात आणि खूप खूप मनापासून आभार तुमचे. थँक्यू सो मच.